देऊया सूरज निकमला मॅन ऑफ द मॅच. सूरज आपण या, ज्याने 34 धावांची नाबाद विस्फोटक इनिंग साकारली. सूरज आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चौतीस धावांची नाबाद इनिंग साकारली सूरज निकमने या मॅच मध्ये आणि सामना जिंकून दिलेला आहे. अभिनंदन सूरज, वेल प्लेड. चला तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ब्युटिफुल ट्रॉफी आणि टी शर्ट. सूरज आमच्या सोबत आहेत. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सूरजशी आपण थोडीशी चर्चा करूया. सूरज अभिनंदन, मॅन ऑफ द मॅच तू ठरलेला आहे. 56 धावा बनवायच्या होत्या, टार्गेट खूप मोठं होतं, परंतु सचिन आणि तू खूप चांगली बॅटिंग केली. काय सांगशील? खरं तर एवढं जास्त रन गेल्यावर एक दोनच लास्टला माझ्या बॉलला 2 6 गेले. त्यामुळे एक कॉन्फिडन्स आला की भाई आपण मॅच घेऊन खेळायचं आहे. घेऊनच खेळलो मॅच. लास्टपर्यंत मलाच खेळायचं होतं. मी सांगून आलो होतो मुलांना मी घेऊन येणार मॅच. क्या बात आहे. नक्कीच हा आत्मविश्वास होता आणि त्यामुळेच तू खूप चांगली बॅटिंग केली. पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सूरज निकम. वळूया आपण सामन्याकडे आणि ऐकूया आपण सिद्धेशजी गायकवाड सरांचा आवाज. हॅलो. जो मैदानाच्या आत जे सामना रंगला आपण पाहिजे एका बाजूला संघ आहे तो अर्थात तन्मय 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशंभू ग्रुप. धावसंख्या 10 धाव फलकावरती सामना सुरू आहे. दोन नामवंत संघ आपण बघू शकाल, तन्मय 11 आणि शिवशंभू ग्रुप या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. टाइमर ऑन आहे बघा. 4 षटकांसाठी 16 मिनिटांचा वेळ असेल. लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागते, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन नितीन पाटील. नितीन पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. नितीन आणि तुषार जाधव ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती सुशांत हाप्पे या पहिल्या षटकामध्ये. सुरुवात खूप चांगली करून दिलेली आहे, खास करून फलंदाज तुषारने. धावसंख्या आहे 11. क्या बात ऑफ करतायत. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवर सुरुवात केली आहे या मॅच मध्ये तन्मय 11 या संघाने. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. सोडून दिलं होतं चेंडूला. आशयभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे. तटस्थ पंच आहेत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 17. षटकातील एक चेंडू शिल्लक. 17 धावा धावफलकावरती. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23.
नवीन गोलंदाज आहेत दिनेश खेतल. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावफलकावरती आहेत. डू ऑर डाय हा सामना आहे शिवशंभू या टीमसाठी, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आलाय डॉट बॉलने सुरुवात केली. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावफलकावरती आहेत. जरूर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र तन्मय 11 या संघाची. पुढचा बॉल बन्नाट वेग पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज पहिला दिनेश खेतल यांच्या माध्यमातून षटक हाताला ते मान फॉर्म चिखलवाडी तर स्ट्राईक पाहिलं तर भोसलेवाडी संघाचं प्रतिनिधित्व करणारा तुषार मैदानाच्या आत पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळालेत. असे तुषार स्ट्राईक एवढे आपण पाहतोय. 2 चेंडू अद्याप हाताळले गेले. दोन्ही चेंडूमध्ये निर्धाव स्वरूपाचे ते हाताळले गेलेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला तुषार, एका बाजूला उभारला तर फायटर जेट नितीन पाटील पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसला आणि फलंदाज तुषारच्या खेळीचा होतो अंत. तुषार मैदानाच्या बाहेर. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट दाखल होत आहेत. प्रदीप तळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही बॅटर पाहिजे, एका बाजूला नितीन आणि त्यांच्यासोबत प्रदीप ही जोडी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला मित्रांनो 3:02 इथे मधून खऱ्या अर्थानं या सत्राला सुरुवात झाली. इथून मात्र 16 मिनिटांचा आपल्याला अवधी दिला गेलाय. त्याच्या अधिकचा खेळ आपण वेळ सुद्धा इथे मात्र घ्यायचा नाहीये. पुढचा बॉल अकुल टप्प्याचा आहे. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाबाजी चेंडू पर्यंत पोहोचले, मात्र झेल टिपता आला नाहीये. एक सिंगल धाव इथून मात्र प्राप्त केली गेली. आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल दिवारो हा मेमो आपण पाहायला गेलं तर आणि त्यांच्या लगत असलेले मैदान खऱ्या अर्थानं सुसज्ज मैदान सर आपण पाहायला गेलं तर आपल्याला लाभलंय. किंग्स मैदान म्हणून आपण मैदान खऱ्या अर्थानं पाहतो. एक चांगलं क्रिकेटचं मैदान आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची पंढरी सुद्धा याला म्हटलं जातं. असे मैदान आपल्याला लाभले आहे. ज्या स्पर्धेच्या वतीनं जी स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर पंचांकडे पाहिलं जाते. पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. सर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव इथे खर्च केले आणि एक खेळाडूचा मैदानाच्या बाहेर झाले. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुए चरण. जसं आपण म्हणालो की धावा कमी दिल्यात, मात्र कुठेतरी आमचे शब्द नितीन पाटील यांच्या मनाला लागलेत आणि तेच खऱ्या अर्थानं चित्र मैदानाच्या पाहायला मिळालं की शेवटच्या बॉलवरती येथे मात्र मोठा फटका आलाय. या 6 धावे नक्की धावफलक वधारलं गेलंय, सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते त्या अर्थात 30 आकड्यावरती. एक गडी बाद 30 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना तन्मय 11 या संघाची धावसंख्या आपण धावफलकावरतीतून पाहतोय. सर 12 चेंडू मध्ये 30 जरूर बनल्यात. आता मात्र उर्वरित येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमा केली काय वाटतं. नक्कीच ज्याप्रमाणे सुरुवात झाली या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने तन्मय 11 संघाने फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. खास करून
मी कौतुक करेन कॅप्टन नितीन पाटीलचं, ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली संपूर्ण स्पर्धेमध्ये कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. 4 चेंडू आणि 18 धावांवरती तो देखील नाबाद खेळतोय. याही मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 30. 15.00 च्या सरासरीने या 30 धाव बनवल्यात. जर या सरासरीने बॅटिंग केली तर 4 षटकांमध्ये 60 धावा किंवा त्याच्या प्लस धावा देखील बनवण्यामध्ये यश येईल. नक्कीच मात्र ही सरासरी सातत्यपूर्ण मतदारच्या आतमध्ये ठेवली जाईल का, किंवा ते ठेवत असताना कुठेतरी गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती मात्र आपण पाहिलं तर अडथळा निर्माण होईल का हे मात्र पाहावं लागणार आहे. नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी मागू दाखल झाले. अर्थ सांगित तिसरा वैयक्तिक पहिलं झटक घेऊन आपण पाहिलं तर आपल्या असोसिएशनचे लाडके अध्यक्ष संदीप चालके आपल्याला पाहायला मिळतात. चला टाइम वेळेकडे जरूर लक्ष आहे. चला टाइम अलर्ट आहे अध्यक्ष साहेब. यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. 10 मिनिटं आपण घेतलेली आहेत पहिले 2 षटकांसाठी. त्यामुळे विनंती असेल शिवशंभू ग्रुप या टीमला, किरणजी शिंदे जे संघ मालक आहेत, टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. पहिला बॉल लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज होत आहेत बाद. धक्का लागतोय तो अर्थात तन्मय 11 या संघाला. फलंदाज पाहिलं तर प्रदीप मैदानाच्या बाहेर होत आहेत. जो मैदानाच्या आतमध्ये जसे जवळ सर संदीप चालके गोलंदाजीवरती आले. पहिला बॉल नक्कीच हाताळला गेला. पहिल्या बॉलचे आक्रमण लगावण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न असफल ठरला आणि एक खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. सिद्धेश मी कौतुक करेन संदीप चाळके यांचं. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी विकेट मिळवलेल्याच आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी विकेट टेकिंग गोलंदाजी केलेली आहे आणि याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ऑन साइड ला पिकअप स्ट्रोक, स्लॉक स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 4 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र दाखल झाले ते नवीन बॅटर पण पाहिले तर एका बाजूला सुरेश लुगडे आपल्याला पाहायला मिळतात. त्या खऱ्या त्यांच्याकडे पाहिल्या गेल्या तर मोठ्या फटक्यासाठी नक्कीच ते ओळखले जातात आणि ती खरी ओळख आज मात्र या स्पर्धेमध्ये पाहिजे 40 खेळून नक्कीच पाहायला मिळतात. ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना आता पहिला बॉल आणि पहिल्या बॉल तेव्हा तर 4 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. दिने चेंडूच्या खाली आणि सुरेश लुगडे यांच्या खेळीचा अंत होतोय. आणखीन एक खेळाडू बाद. आदरणीय किरणजी शिंदे यांचे पिताश्री कृष्ण शिंदे साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. खऱ्या अर्थाने किरण शिंदे यांचे पिताश्री आहेत आणि किरण शिंदे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. आपल्या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील करूया आपण वेलकम या स्पर्धेमध्ये. गेली कित्येक वर्ष काका देखील सोनारपाडा गावामध्ये राहत आहेत आणि खऱ्या अर्थाने क्या बात आहे. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक. हेलिकॉप्टर देखील कॅप्चर होतोय. अजून झूम केलं असतं तर याच्यामध्ये कोण आहेत ते देखील आपल्याला दिसले असते. क्या बात आहे. बिग हिट पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कॅमेरामॅन संदीप यांचं मात्र कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे 40 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 40 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन टीम मध्ये. एका बाजूला शिवशंभू ग्रुप हा संघ आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला तन्मय 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल
द ग्रेट मराठा आणि अण्णा राजे या दोन टीम मध्ये. चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. पुल करण्याचा प्रयत्न टीम मध्ये वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीने चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 42 धावा. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल तन्मय 11ची. सर पाहिलं गेलं तर आज कुठेतरी या शिवशंभू ग्रुप या संघाला या स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल ना, तो नुसतं जिंकणं महत्वाचं नाही आहे, तर रणनीतीतून नक्कीच चांगला आधार घ्यावा लागणार आहे, तो साकारावा लागणार आहे आणि ते प्रयत्न आज कुठेतरी मैदानाच्या आजबाजूला करावे लागणार आहेत. एक सिंगल धाव आले एका धावेने. पहिला षटक क्रमांक 3 इथे मात्र संपुष्टात आलाय आणि धावा संख्या पोहोचली त्या 43 आकड्यावरती. 18 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. 43 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगला षटक सुद्धा पाहायला मिळाला, कारण पाहिलं गेलं तर 2 गडी नक्कीच आपल्या खात्यावर जमा करण्याचं काम संदीप यानं जरूर केल्यात. मात्र एका बाजूला पाहिलं गेलं तर धावा सुद्धा तेवढ्याच खर्च केल्यात. अर्थात 13 धावा इथून मात्र खर्च झाल्यात. बघा पंच 15 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या 3 षटकांसाठी. विकी सर 16 मिनिटं आहेत 4 षटकांसाठी. टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. टाइमर ऑन आहे, त्यामुळे जी काय ऍक्शन असेल या 1 मिनिटानंतर तुम्ही घ्यायची आहे. पंचांना ही सूचना असेल. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये गोलंदाज क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख लाईन, सुरेख लेन. सुबोध आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 43 धावा. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का 43 या धावसंख्येवरती. अमोल येत आहेत. चला टाइम अप झालेला आहे पंच. 16 मिनिटं त्यांनी घेतलेली आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये येईल. बघा नियम हे सर्वांसाठी सारखेच आहेत. जरी अध्यक्ष साहेब इन ऍक्शन मध्ये असतील तरी देखील त्यांच्याही टीमला पॅनल्टी लागेल आणि ती पॅनल्टी लागलेली आहे, कारण की एक अतिरिक्त खेळाडू आपण आतमध्ये घेतलेला आहे. 4 चेंडू शिल्लक या अंतिम षटकातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, डायरेक्ट हिट होत नाहीये, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईसचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते अंतिम षटकामधील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 44 धावा इथून मात्र धावफलक पाहायला मिळत आहेत. अंपायला गेलं तर 4 गडी नक्कीच माघारी परतले आहेत. बॅट मैदानात दाखल झाले ते अर्थात अमोल कांबळे मैदानात दाखल झाले. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू नक्की शरीरावरती आदळला आणि ते माझा सिंगल धाव पुढे काही स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपले कर्णधार अंपायर नितीन पाटील यांना मात्र स्ट्राईक वरती आणलंय. कारण नितीन पाटील स्ट्राईक वर आले ना, ते इथून मात्र कुठेतरी एक मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं संघाला मात्र सावरलं जाणार आहे. पुण्याचा गोलंदाजी मागवती गोलंदाज युवा खेळाडू अर्थात सुबोध्याला आपण पाहतोय. सुबोधांचा बॉल पाहिलं, जाणलं आणि तदनंतर मात्र दिलाय फेकून सीमारेषेच्या बाहेर. या 6 धावेने पाहिजे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 50 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना तन्मय 11 संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात.
4 गडी बाद 50 धावा. अजून षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. 50 धावा धावफलक पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. पन्नास धावा धावफलकावरती आल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज युवा खेळाडू उभारले सुबोधला आपण पाहतोय. पुढचा बॉल आता मात्र खोलात टाकला कव्हरच्या दिशेला. इथे मात्र सुंदर फटका, कारण सुईतून धागा काढावा ना तसा हा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय घासत पुसत जमिनीला गुदगुल्या करत. 4 धाव्यांसाठी चौकार. चला नेक्स्ट मॅच मी पुन्हा एकदा दोन्ही संघाला विनंती करतो, अर्थात द ग्रेट मराठा शाहूवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अण्णाराजे. चला अण्णाराजे संघाचा संघनायक आपण त्वरित तिथे उपस्थित राहायचंय, कारण आपला विपक्ष संघाचा संघनायक अर्थात द ग्रेट मराठा संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित आहे. सो प्लीज आपण कोणत्या प्रकारचा वेळ न घेता आपण त्वरित आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स अर्थात टॉस का बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. चला 6 धावेने संघाची धावसंख्या माफ करा 4 धावेने नक्की संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल येणे मात्र बाकी असणार आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट बॉल. स्ट्राइक इन द बॅट्समन नितीन पाटील. काय बॅटिंग केली आहे ही मॅच मध्ये. नितीन पाटीलचा बल्ला बोललेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो नितीन पाटील आपण पाहतोय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. ड्राईव्ह केले ऑफ ड्राईव्हचा फटका टीम मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. ते म्हणजे शिवशंभू या टीम समोर. याही मॅच मध्ये या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते 56 धावा बनवायच्या होत्या आणि याही मॅच मध्ये 56 धावा बनलेत आणि 57 धावांचं टार्गेट आहे. चला द ग्रेट मराठा आणि अण्णाराजे दोन्ही टीमचे कॅप्टन द ग्रेट मराठाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अण्णाराजे या टीमचे कॅप्टन. आपण देखील या टॉस साठी टॉस केला जाईल. चला सुहास खेतल प्लीज फास्ट या. मी जेव्हा पहिल्या घेतो 56 धावा धावफलकावरती आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय. हे लक्ष ठेवत असताना पाहिलं गेलं त्याच्या मागची खऱ्या अर्थाने मेहनत. तर तो स्वतः संघाचा संघनायक आपल्या शाहूवाडी तालुक्याचा फायटर जेट अर्थात नितीन पाटील आपला पाहायला मिळाला. कारण पाहिलं तब्बल 30 धावांची नाबाद खेळी मात्र मैदानात 4 मध्ये इथे मात्र स्वीकारली आहे. अवघ्या 8 चेंडूचा फक्त सामना केला. 30 धावा धावफलकात वैयक्तिक खात्यामध्ये रक्कीत लावल्या गेल्यात आणि त्याच्या जोरावरती 56 धावा धावके पाहायला मिळतात आणि 57 धावांचं इथून मात्र टार्गेट सेट केलंय. आता या आव्हानाला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल नक्कीच आपण दुसऱ्या हातामध्ये पाहणारा तुर्ता बघा. पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आवाज जोडला गेलाय आमचे साथी समालोचक रोशन संते सर यांचा. थँक्यू सो मच. चला अण्णाराजे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आणि प्रदीपजी वीर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. प्रदीप वीर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या 2 टीम मध्ये हा सामना असेल. एक चांगलं बॅटल आपण पाहणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला टॉस होतोय. हेड असं कॉल आहे आलेला आहे. हेड टॉस जिंकलेला आहे. अण्णाराजे स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. 4 षटकांचा सामना आहे. समोर द ग्रेट मराठा शाहूवाडी संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल काय गेम प्लॅन आहे या मॅच मध्ये. आम्ही 40-45च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचे हे आयोजन आहे. यंगस्टर असतील सर्व जे आपले तालुक्याचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले व्यासपीठ आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिलेला आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. स्पर्धा तर खूप छान आहे. अप्रतिम आहे.
या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे, वॉशिंग मशीन आहे, त्यानंतर मिक्सर आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की ज्यांनाही पारितोषिकं मिळतील ते आनंदित हो न हो त्यांचे घरचे भरपूर आनंदित होतील, त्याबद्दल काय म्हणणं असेल? पहिला बोलायला गेलं तर कमिटीचे खूप खूप आभार, कारण की ते भरपूर मेहनत घेतात दिवस रात्र. त्यानंतर ज्यांना भेटेल ते त्यांच्या घरातले पण खुश असतील आणि स्वतः प्लेयर पण खुश असतील. नक्कीच अशी पारितोषिकं खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये पाहिजेत. गणेशजी गायकवाड आमच्या सोबत आहेत. टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की दुपारचं सत्र सुरू आहे, धावा बनतायत. याआधी आपण पाहिले असेल 56 धावा सहज चेस झाल्या. याही मॅच मध्ये 56 बनल्यात, 57 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने तुमचा काय प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त रन बनण्याचा प्रयत्न करू आणि 60+ कसं होईल याकडे जास्त लक्ष देऊ. तर नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना, आपण शुभेच्छा देऊया. सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून अन्नाराजे या टीमने फिल्डिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे द ग्रेट मराठा शाहूवाडी या टीमला. 57 धावा बनवायच्या आहेत. सिद्धेजी गायकवाड सर आणि आमचा आवाज तुम्ही या इनिंग मध्ये ऐकणार आहात. असं बोलू ना, यंदा कर्तव्य बोला बोला एका वर्षात लग्न झालं. जो मैदानाच्या आतमध्ये त्या आडव्या बाटने नक्कीच फटका लगावलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ऋषभराव पाहिजे 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या नक्कीच उभारली आहे आणि मोठ्या धावसंख्येचा कुठेचा पाठलाग करायचा असेल तर अशी सुरुवात करणं गरजेचं होतं, कारण पहिला बॉल डॉट आलाय आणि त्यानंतर मध्ये इथे चौकार आलाय. नक्की शिवशंभू या टीमचे संघ मालक कुमार शिंदे यांचं देखील आगमन होतंय. वेलकम, स्वागत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. खरा फिल्डिंग जणू काय या फटकेचे चटके लागले असतील. सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार, 2 in a row. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. आयकॉन खेळाडू सुशांत आपे. खऱ्या अर्थाने जिथे 1 किंवा 2 धावा जास्त झाले असते तिथे मात्र हा चौकार येतोय. या चुका टाळाव्या लागतील. ग्लोरियस स्ट्रोक, क्या बात आहे. टायमिंग बेमिसाल, सलग चालाय हा तिसरा चौकार. सुशांत हप्पे यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी कृष्णा शिंदे, किरण शिंदे, कुमार शिंदे यांचे पिताश्री आणि दीपकजी आंबिलकर आणि कृष्णा शिंदे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आज रविवार आहे, बँका बंद आहेत, परंतु एटीएम सुरू आहेत. ते एटीएम ऑन केलेलं आहे कृष्णा शिंदे सरांनी. आता मात्र खऱ्या अर्थानं मोठे फटके जो पाहायला मिळतील, कारण पारितोषिक त्या दर्जाचं लावलंय की 2 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सुशांत आपलीसाठी सुवर्ण संधी आहे. इथून संघालाही विजयी करायचा आहे आणि स्वतःचा हे सुद्धा विचार करायचा आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज जालिंदर यांचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या डॉट बॉल षटकाचा अंत सुरू झाला. धावसंख्येमध्ये पोहोचते अर्थात बिनबाद 12 आकड्यावरती. सर काय वाटतं, 57 धावांचा पाठलाग करायचा, 12 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये आल्यात. आता मध्ये इथून खूप साऱ्या धावा करायच्या आहेत. मग धावा करत असताना कुठेतरी सुशांत आपे यांना उभं राहावं लागेल का? नक्कीच शेवटपर्यंत त्याला खेळपट्टीवरती राहून चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12. 57 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. नक्कीच 45 धावांची गरज आहे. इथून प्रति षटकामागे 15.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागतील.
नक्कीच सर, प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 1 ते 2 मोठे फटके जर आले ना तर खऱ्या अर्थानं त्या सरासरीचा आपण जो विचार करतोय, जो रिक्वायर रन आपण ज्याचा विचार केला ना त्याला आपल्याला मात्र गवसणी घालता येणार आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजमध्ये दाखल झालेला अर्थात तुषार, मॅन फ्रॉम भोसलेवाडी. पहिला बॉल तुषारांचा. चला मित्रांनो थोडंसं फास्ट घ्या. पहिला बॉल नक्कीच पॉइंटला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत तिथे महिला चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव इथं मात्र पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा बरं तर सुशांत आपे मात्र स्ट्राईक एंड वरती आलेत. युवराजांना मात्र आता कुठे ते प्रमोशन मिळालंय, सलामीवीर म्हणून नक्कीच त्यांना ही भूमिका दिली आहे. आणि देत असताना आता पहिला बॉल इथे फेस केला, एक सिंगल धाव आली आहे. धाव संख्येत 1 ने भर होती. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल. पुढचा गोला टाकला, ऑन साइडला खेळून काढलाय. एक सिंगल धाव पूर्ण होते, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा मात्र पूर्ण होतीये. वा, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एकामेकावरती असलेला खऱ्या अर्थाने असं म्हणतो की विश्वास, तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरवलाय का जिथे मात्र सिंगल धाव होते ना त्याला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आणि अशाच प्रकारे धावा मात्र घ्यावा लागणार आहेत. जर आपल्या 57 धावाला इथे मात्र गवसणी घालावी लागायची असेल ना तर मात्र अशा धावांचा ओघ मात्र इथे वाढवावा लागणार आहे. या 2 धावेंशी संघाची टोटलमध्ये जाऊन पोहोचले ते अर्थात 15 आकड्यावरती. 15 धावा बिनबाद 15. चला थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल इथे मात्र एसटी दर्शक थोडे बीट झालेत, पण सुद्धा आमच्याकडे आय थिंक वळत आहेत आणि कवायत करून आमच्यावरती इशारा दर्शवत आहेत. 1+1. सर काय वाटतं, अशा चुका तर गोलाच्या माध्यमातून झाल्या तर 57 धावाला गवसणी घालता येईल का? नक्कीच या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 57 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली झालेली आहे शिवशंभू या टीमची. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर आहे, चेंडू बॅकफुटला गेले होते, अप्पर कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल सिद्धेश या मॅच मध्ये दबाव वाढवेल शिवशंभू या टीम वरती. नक्कीच. पुढचा बॉल पुन्हा फुलटा स्वरूपात समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार. 4 धावा आल्यात. युवराजच्या बाळून पळता मोठा फटका आला. चला रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट चेक केली जाईल. चौकार तर आलेला आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. महेंद्र भवर सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि इथे मात्र फेअर डिलिव्हरी असणार आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चांगलं कव्हरेज असं मी सकाळीचा म्हणालो आणि कालचा म्हणालो की आपल्या युटीसी लाईव्ह या मराठमोळ्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. तर प्रत्येक कॅमेरामॅनचं मात्र इथे अचूक लक्ष खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती, या सामन्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालंय. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. तुषार. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय. आवाज आला होता मात्र अमोल कांबळेंनी मात्र चुकी केली आहे. जीवन दान मिळाले खऱ्या अर्थानं युवराजांना. गोलंदाज तुषारांचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण मित्रांनो संधी ही मिळत नाही, ती मात्र निर्माण करावी लागते. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज तुषारांमध्ये संधी निर्माण केली होती, तर संधी सोनं करता आला नाहीये ते अर्थात अमोल कांबळे यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होतील. पुढचा बॉल इथे मात्र लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एक्स्ट्राचा ब्रँड दाखवणारा युवराजच्या बॅट मधून एक आसमानी टोळा. 6 धावा. 27 धावा धावफलकात आल्यात. 2 षटकांचा अंत सुरू झालाय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेल्या तर खऱ्या अर्थानं 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 15च्या सरांनी, जसं रोशन सरांनी सांगितलं की प्रत्येक षटकाच्या मागे आपल्याला 15 धावा करायच्या आहेत, त्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये जरूर आल्यात. 15 धावा मात्र धावफलकात इथून मात्र ऍड केल्या गेल्या आणि संघ टोटलमध्ये जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती.
इथून मात्र येणाऱ्या पाहायला गेलं तर 12 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 30 ची गरज आहे. चला मित्रांनो, पाहिलं तर 8 मिनिटाचा खेळ मात्र येत्या संपुष्टात आलाय. आता उर्वरित वेळेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं 2 षटकेतून हाताळायचे आहेत. संघनायकांनी मात्र याची खऱ्या अर्थानं नोंद घ्यायची आहे. तो मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाज मागे ते मात्र दाखल झाले. आता तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सागर आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक मध्ये सलामीला फलंदाज संघाचा तारहार दिशादर्शक कर्णधार सुशांत आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम चिखलवाडी. पहिला बॉल चला चला मित्रांनो, अधिकचा वेळ खर्च करू नका. पुढचा बॉल इथे मात्र बैठक लागवण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होते आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावफलकाच्या पुढे सरसावलंय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल ना तर मात्र मेहनतीचा वेग तितकाच आपल्याला अधिक ठेवावा लागतो. अडथळे कधी येतील मध्ये ते आपल्याला ते कधी आले आणि कधी गेले हे समजलं नाही पाहिजे. त्यामुळे कुठे आपला वेग इथे मात्र वाढवावा लागणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सागरांच्या माध्यमातून डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे जर डॉट बॉल जसा येईल ना तसा मात्र कुठेतरी या सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना शिवशंभू ग्रुप या संघाचं मात्र टेन्शन वाढणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. फटका फसला. एक धाव तर पूर्ण केली आहे. सुराज मात्र वेगाने आले, साथ दिले तर सुशांत आणि इथे मात्र काय घडलंय. चुकी झाली आहे अमोल गमळे यांच्याकडून. फलंदाज मात्र सुखरूप आहेत अर्थात सुशांत आप्पे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेने संघ टोटलमध्ये जाऊन पोहोचते ते अर्थात बिनबाद 31 आकड्यावरती. 57चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल आता मात्र जाणलंय, हेरलंय आणि तदनंतर मात्र कव्हरच्या दिशेला हा सुंदर फटका सुशांतच्या बॅट मधून एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला. झटका देऊन गेलाय तो तन्मय 11 संघाला. धावा मिळतात 4. चेंडू होतोय फरार. मिळतोय हा चौकार. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं क्रिकेट अजूनही मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतंय. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. आणि ते मात्र क्रीजचा पुरेपूर वापर. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळालाय. जागा मात्र मोकळी दिसली आणि मोकळ्या जागेमध्ये वार केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड रो. आणखी एक चौकार. हो लक्ष आहे देऊ आम्ही. 12 झाले. 12 मिनिटं आली मात्र तुमचा 12वा प्रति इथं नाही बोलू पण नका. असं थोडी 13 तुमचं इथं असं कसं. जाऊ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 39 आकड्यावरती. Stand and deliver, stand and dispatch, straight down the ground. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. धावसंख्या आहे 45. 45 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक 6 धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये. 6 चेंडू 12ची गरज. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने शिवशंभू या टीम साठी हा सामना डू ऑर डाय आहे. मस्ट विन गेम आहे. सामना जिंकणं फार महत्वाचं आहे आणि अप्रतिम बॅटिंग सध्या सुहास आणि
फलंदाज युवराज करतायत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. शेवटच्या बॉलवरती ते मात्र 6 धावा आल्यात. मित्रांनो म्हणतात ना, लिंबाच्या रोपासारखे खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धारपणे वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, वादळ येतील आणि जातील, परंतु मातीमध्ये घट्ट पायरीवर मात्र उभं राहता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र पाय उचलून उभं राहिलेत. का उभं राहिलेत तर संघाला मात्र विजय साकारायचा आहे. पहिला बॉल इथे मात्र भन्ना चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे पाहिलं जाते. पंच मात्र आपण मात्र कोणत्या प्रकारामध्ये हालचाल करायला तयार नाहीयेत. सर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये शिवशंभू या टीम वरती. 5 चेंडू आणि 12 ची गरज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या अंतिम षटकामध्ये. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा पाहिला. जागा मोकळी आहे. खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सर पुन्हा एकदा येतो हा दर्जेदार चौकार. क्या बात आहे. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू बनवायच्या धावा 8 या मॅच मध्ये. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. एकदम मिठ्या चेंडूवरती बॅटची गडा होती. विकेट किपरने केली चूक. 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. महत्वाची गोष्ट, स्ट्राईक आली आहे सुशांतकडे. सर सुशांत मात्र आज खऱ्या अर्थानं एका केंद्र मैदानाच्या आतमध्ये साथ सुद्धा नक्कीच युवराजने दिली आहे. आता खऱ्या अर्थानं सुशांत आपण जसं मागाशी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सांगितलंय, खऱ्या अर्थानं आता मात्र विजय साकारावा लागणार आहे. आणि तो विजय साकार असताना मला मात्र मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागणार आहे. कारण खेळ मात्र मैदानात पाहायला मिळालाय. येस, आयकॉन देखील आहेत सुशांत. त्यामुळे जिम्मेदारी आहे या सामन्याची. फ्लॅट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय सुशांतच्या बॅट मधून. आणि एक जल्लोष आपण पाहू शकाल शिवशंभू या टीमच्या डगआउट मध्ये. कारण की 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 1. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थानं सोन्याच्या भावामध्ये विकली जाणारे धाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल का. कारण येणारे 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 पाऊल दूर आहे तो खऱ्या अर्थानं विजयापासून शिवशंभू ग्रुप. नेक्स्ट बॉल. आणि इथे मात्र हा आलाय खऱ्या अर्थानं विजयाचा चौकार करणारा हा तत्वादी फटका. धावा मिळतात 4. येतोय हा दर्जेदार चौकार. क्या बात है. अभिनंदन किरण शिंदे, अभिनंदन कुमार शिंदे, कृष्णा शिंदे. कृष्णा शिंदे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक सुशांत हाप्पे यांच्यासाठी. क्या बात आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुशांत हाप्पे. मॅच विनिंग बॅटिंग केली आहे. 46 धावांची नाबाद विस्फोटक इनिंग साकारली आहे या मॅच मध्ये. आणि सामना जिंकून दिलेला आहे सुशांत. हॅलो, सुशांत हाप्पे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सुशांत हाप्पे